हे बघा या ठिकाणी हे मसाल्याचं सामान घेतलंय. ओके. आणि आपण आता भाजून घेणार आहोत. मी इथे हे काय घेऊ आता आधी, हे बघा लवंग घेऊया आपण आता हे काढून घेऊया, हे भाजले घेऊ. आता आपण मिरी घालूया. मिरी सोबतच मी ना आता ही बडीशेप पण घालून टाकते आणि हे धणे पण घालते आणि हे जिरे सुद्धा घालते. पण आता ही मोठी मिरची, आवाज येते तुम्हाला? ओके, बंद करते. ही मोठी मिरची ती पण घालूया आपण आणि ते छोट्या, हे बघा छोटं वेलदोड आहे ते पण घालूया. हो, आता हे भाजूया आपण. हे पण घालूया. दालचिनी, खूपच छान. आपण आता मसाला भाजून घेतलाय, त्याच्यात आपण जायफळ टाकणार आहोत. जायफळ आपल्याला किसूनच घालायचं त्याच्यात आणि ते वाटल्यानंतर काय घालायचं ते दाखवते. ठीक आहे. हे बघा आपण ही एका जायफळाची पावडर केली, आपण ती यात घालणार आहोत. चला हे आता थंड झालंय, आपण हे वाटून घेऊया. हे बघा या ठिकाणी आपण मसाला बारीक केलाय, 2 वेळेस बारीक करणार आहोत, बराच आहे त्यामुळे. हे बघा इतका सुंदर वास सुटलाय घरामध्ये, खूपच छान. दुसरा घाणा आपण यात घातलेला आहे, पण यात आपण आता कसुरी मेथी पण घालूया आणि आमचूर पावडर पण घालूया. या ठिकाणी ही आमचूर पावडर आहे ती आपण यात घालूया आणि या ठिकाणी ही कसुरी मेथी घेतली वाटीवर ती घालूया आणि आपण आता हे वाटून घेऊया. हे बघा इतका सुंदर सुगंध सुटलाय. वा, किती दिवसापासूनच माझं चाललेलं बनवायचं. आता तुम्ही कोणत्याही भाजीला वापरला तरी चालतो, पण छोले बनवण्याचा हा मसाला, छोले मसाला पावडर बनवून तयार झालेली आहे. वा, खूपच सुंदर मसाला आहे. हे बघा या ठिकाणी आपला हा छोले मसाला पावडर बनवून झालेली आहे. खूप दिवसापासूनची इच्छा होती, संपलेला तर बनवूया बनवूया बनवूया. हे बघा का सुंदर सुगंध सुटलाय. तुम्ही पण नक्की बनवून बघा. ओके, असाच मसाला